रोल का थांब थांब एक मिनिट त्याची रोल का भूमिपूजन दोन्हीची आणि याचं प्रकाशन थांब रे यार, त्याचा होऊ दे ना कॅमेरा सेटअप नाही येत नवीन पोर काय करते माईक खाली माईक खाली माझं माईक दिसत करा सुरुवात काय सांगाल आज दर्शन घेतलं तुम्ही काय मागणं घातलं काय नाही, आज इथे एकनाथ शिंदे साहेब येतात, आपले उपमुख्यमंत्री. आपल्या भक्तनिवासचं भूमिपूजन आणि घाटाचं भूमिपूजन आणि ज्ञानेश्वरी छापायचं. तर अशा प्रकारे ह्या तिन्ही गोष्टींचं इथं आज एकनाथ शिंदे साहेबांच्या शुभास्था कार्यक्रम आहे आणि त्याकरता आम्हाला निमंत्रित केलं होतं या विश्वस्तांनी. त्यासाठी आम्ही आलो. मग पहिलं बोललो आपल्या माऊलींचं, ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन घेऊया. आम्ही सपत्नीक आता दर्शन घेतलं आणि आता साहेबांची वाट पाहतोय. साहेब आले का आम्ही कार्यक्रम. फलटणच्या जो प्रकार घडलेला त्यामध्ये जो बदने आरोपी बदने काल सरेंडर झाला त्या ठिकाणी. मात्र अनेक राजकीय चर्चा ज्या सुरू झाल्या आहेत. कुठलं तरी खासदारांचं त्यामध्ये नाव येते, त्यांचे पी त्यांचं नाव येते माजी खासदार. पेपरला पाहिलं आम्ही, टीव्हीला ऐकलं, सगळं झालंय. म्हणणं बरोबर आहे आपलं. अजून त्याची पूर्ण वस्तुस्थिती आम्हालाही कळलेली नाही आहे. परंतु नाव तर चर्चेमध्ये आहे माजी खासदारांचं, त्यांच्या 2 PNचं. परंतु जोपर्यंत पूर्ण वस्तुस्थिती कळत नाही तोपर्यंत आम्ही काय बोलणं योग्य दिसत नाही. परंतु ज्या पोलीस म्हणजे इन्स्पेक्टरने जो काय प्रकार केला आहे आणि ज्यांचं नाव आलं ते अत्यंत निंदनीय आणि चुकीचं वाटतंय. परंतु चौकशी आणि ते सगळं कळल्यानंतर काय असं पुण्यात मोहोळ दंगेकर वाद मोठ्या प्रमाणात पेटलाय. जैन बोर्डिंगच्या जागेवरून जो आहे तो वाद पेटत चाललाय. दंगेकर काय माघार घ्यायला तयार नाहीत. आता आम्हालाही काही कल्पना नाही आहे. परंतु दंगेकरांनी काही विषय मांडलेले आहेत, त्याला उत्तर मोहोळाने पण दिलेलं आहे. आणि काल स्वतः मोहोळ जाऊन त्या जैन समाजाच्या तिथे भेटून आले. त्यांनाही सांगितलं आणि बोलले 1 नोव्हेंबरच्या आत आम्ही हे सगळं संपवतो असं त्यांनी आजच्या पेपरला दिलेलं. पण महायुती आहे, दोन्ही पक्ष एकत्र आहेत. मात्र तुमच्यामध्ये ज्या पद्धतीचा वाद आहे, एकच तुमच्यामध्ये वाद असल्यासारखा आहे, काय सांगा? ठीक आहे, आता हाताची बोटं काय सगळी सारखी नसतात. त्याप्रमाणे काही ठिकाणी थोडं असं वर खाली असतं. परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी कालच मुलाखतीमध्ये सांगितलं की कोणीही महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकू नये आणि जर असं काय असेल तर एकमेकाच्या चर्चांती विषय सोडवावेत. परंतु ठीक आहे, काही वेळेला असं प्रकार होतात आणि ते झालेले त्याच्यामध्ये आमचे तिन्ही नेते विचार करून संपवतात. चर्चा अशी दबाव आहे की असं बोललं जातं की एकनाथ शिंदेवर दबाव आहे की दंगेकरांवर कारवाई करावी. नाही, दबाव असं नाही, चुकीचं काय बोलू नये हा साहेबांनी दिलेला सल्ला आहे. आणि कारण वस्तुस्थिती आहे, जर का अशा काय गोष्टी असतील तर त्याने एकमेकाला शेअर करायला पाहिजेत आणि त्यासाठी साहेबांनी त्याला सल्ला गणेश दिला. नाईक ठाण्यात जे आहेत ते वादग्रस्त वक्तव्य वारंवार करत असतात. त्याच पार्श्वभूमीवर आता दंगेकर करतात. त्यामुळे कुठेतरी असं गणेश काय नाईकांना नाही. देखील गणेश नाईक जे काय वादग्रस्त वक्तव्य करतात त्याला उत्तर देणारी आमची मंडळी आहेत आणि ते देत आहेत आणि हरकत नाही आहे. काही लोकांच्या मनात ध्यानात काय असू शकतं, परंतु आमचे साहेब जे काम करत आहेत ते प्रामाणिकपणे काम करतात. संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की चुकीचं काम शक्यतो करत नाही आहेत आणि जी केलेली आहे ती चांगली कामं केली. निवडणुका तोंडावरती आहे आणि अशातच महायुतीत एकमेकांवर आरोप करणं आहे, समाधानाची शक्यता आहे. म्हणणं आपलंही तेवढं बरोबर आहे. सगळ्यांनाच ते समजणं गरजेचं आहे. म्हणून तिन्ही पक्षाच्या लोकांनी, कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी व्यवस्थित बोलावं असं आमच्या नेतेमंडळीचं म्हणणं आहे. काही दिवसांपूर्वी चंद्रकांत दादा म्हटलं होते हुईच दंगेकर. नाही, ठीक आहे ना. आता पूर्वीचे काही त्यांचे वैयक्तिक हेवेदावे असू शकतात त्यातून, परंतु आता जर आपण ते तिन्ही पक्ष एकत्र आलेलो आहोत आणि तिन्ही पक्षाचे जरी पूर्वीचे काही लोक असले ते आता जर आपल्या एकमेकांच्या पक्षात आलेले आहेत तर त्यांनी पातळी सोडून वक्तव्य कोणी करू नये असा आमचा सल्ला आहे.